जगात वैद्यकीय सेवांना मागणी वाढणार. कोविड काळानंतर आपल्या देशात वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या असून आगामी काळात जगामध्ये वैद्यकीय सेवेला मोठ्या प्रमाणावर मागणी राहणार असल्याचे प्रतिपादन AMTZचे कार्यकारी संचालक आणि संस्थापक CEO डॉक्टर जितेंद्र शर्मा यांनी केलं. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलसाठी AMTZ या संस्थेच्या CSR फंडाच्या माध्यमातून रक्त तपासणी लॅबकरिता अत्याधुनिक ड्रॉपलर मशिनरी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि त्याचा वितरण सोहळा डॉक्टर शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर NR पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीषा होनराव व्यासपीठावर होत्या. यावेळी शर्मा यांनी जगात सर्वात जास्त मेडिकल सुविधा तयार करण्याचे काम आपल्या देशात होत असून या क्षेत्राला मोठे भवितव्य असल्याचे सांगितले. देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसाठी सातत्यानं डोनेशनच्या माध्यमातून सुविधा घेण्यापेक्षा स्वबळावर हॉस्पिटल चालवण्याची क्षमता निर्माण करा, त्यासाठी येथील अधिकारी वर्गाने कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. AMTZ या संस्थेच्या वतीने 181 फॅक्टरीमधून 22 सेंटरच्या माध्यमातून देशभरात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत आणि येथील डॉक्टरांनी सुद्धा आपल्या कामाला मोठे समजले पाहिजे. 5 वर्षांचा कृती आराखडा तयार करून प्रत्येक व्यक्तीला या यंत्रणेत जोडा, कारण माणसाचे पहिले तीर्थक्षेत्र हे हॉस्पिटल आहे. जेथे त्याचा जन्म होतो त्या तीर्थाला सहयोग करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शिवाय मानवाच्या जीवनात हॉस्पिटल हेच जिता जागता ताजमहाल असल्याचं त्यांनी म्हटलंय. ब्रिगेडियर पांडे यांनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून देश वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती साधत आहे. डॉक्टर शर्मासारखे लोक देशभर काम करतात, दुसऱ्यांसाठी उदाहरण बनत असतात असं सांगून त्यांच्या माध्यमातून येथील हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जातील. नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी सुमारे 1 लाख लोकांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला शासनापेक्षा देणगीदारांची अधिक मदत होत असल्याचे सांगून आगामी काळात अत्याधुनिक सुविधा देण्याकडे बोर्डाचा भर असेल असे स्पष्ट केले. गेल्या 3 वर्षांपासून हॉस्पिटलचे डायलिसिस युनिट पडून आहे आणि त्याचा वापर जनतेसाठी होणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी 1933मध्ये स्थापन केलेल्या आणि भगूर देवळालीसह 28 खेड्यांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवर मोफत उपचार केले जात असल्याचं सांगून अधिकाधिक सेवा देण्याचा मानस असल्याचं स्पष्ट केलं. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीषा होनराव यांनी स्वागत आणि प्रास्ताविकातून हॉस्पिटलची माहिती दिली. यावेळी AMTZ या संस्थेचे डॉक्टर यशवंत, डॉक्टर प्रतीक अग्रवाल, डॉक्टर दिव्या पाटील, डॉक्टर सत्या, डॉक्टर दीप्ती यांचा प्रशासनाच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर चंद्रकांत बावस्कर, डॉक्टर नरेश दौलतानी, डॉक्टर धीरज कटारे, डॉक्टर अविनाश बोरसे, डॉक्टर हेमंत गवळी, डॉक्टर सोनिया मेढे, सुनीता पाटील, डॉक्टर सुभाष वाघ, डॉक्टर अनिता कानडे, कॅन्टोन्मेंट अभियंता विलास पाटील, प्रशासन अधिकारी विवेक बंड, किरण सहस्रभोजने, संतोष पवार यासह अधिकारी, कर्मचारी आणि हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता. सूत्रसंचालन खंडीझोड यांनी केले आहे.